सकाळी सकाळी 6 वाजता उठवल्यानंतर घरच्यांनी सांगितले आज तुला आजीला घेऊन नाशिकला जावं लागतं. एक तर उन्हाळ्यामध्ये रात्रीच्या 12 वाजेच्या अगोदर झोप येत नाही आणि जर का 12-1 वाजता झोपलो तर सकाळच्या 8 वाजेपर्यंत आपली झोप पूर्ण होते. आणि आज तर वरून तुमच्या मला डायरेक्ट घरच्यांनी 6 वाजताच उठवलं. पण जाऊ दे, या झोपीच्या नादी जर लागलो तर एक दिवस घरचे लोक आपल्या घराच्या बाहेर काढून देत. सकाळी सकाळी लवकर उठून तयारी वगैरे करून घेतली आणि मग आजीला घेऊन सकाळच्या 9 वाजता येऊन पोहोचलो आम्ही अनसिंगला. आम्ही अनसिंगला एवढ्या लवकर आलो होतो की आम्ही आल्यानंतर नाही का काही दुकान उघडले पण नव्हते. न उघडलेल्या दुकानाशी आम्हाला काहीच घेणं देणं नव्हतं, कारण अनसिंगला आम्हाला फक्त 2 ठिकाणावर काम होतं, एक तर किराणा दुकानावर आणि दुसरं धान्य दुकानावर. आणि आमचे नशीब तर बघा, एवढं सकाळी सकाळी आल्यानंतर पण दोन्ही दुकान उघडच होते आमच्यासाठी. अनसिंगला पोहोचल्यानंतर तर सर्वात अगोदर आम्ही आलो धान्य दुकानावर. आजीला मी सांगितले की तुम्ही जा आणि घेऊन या, मी बाहेरच थांब. मी बाहेर गाडीवर मस्तपैकी थांबलो होतो, तेवढ्यात मला हा दादा भेटला. दादा म्हणे की मी तुझे डेली व्लॉग पाहतो. दादाने मी थँक्यू तर सांगितलं, पण त्याच्यासोबत आज ईद पण होती, त्याच्यामुळे मी त्यांना ईद मुबारक पण सांगितलं. अनसिंग मधलं सर्व काम झाल्यानंतर येऊन पोहोचलो आम्ही दूध डेअरीवर आणि मग दूध घेऊन आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. तेवढं आपल्याला परत एकदा आपला प्रेमाचा माणूस आणि मग त्या दादाला भेटल्यानंतर येऊन पोहोचलो डायरेक्ट मी पेट्रोल पंपावर. आणि मग गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि भावनो मी काय म्हणतो, आम्ही घरी पोहोचेपर्यंत तेवढं फॉलो करून घे. आणि मग 300 स्पीड न येऊन पोहोचलो आम्ही घरी. घरी आल्यानंतर कपडे चेंज केल्यानंतर परत आलो मी वावरामध्ये. आणि वावरात येऊन पाहतो तर काय आपला कॅमेरामॅन मस्तपैकी काय गाडीमध्ये बसून जेवण करत होता. त्यांना पण मला पण भूक लागली होती, त्याच्यामुळे मग मी पण हल्ला बोल केला जेवणावर. आणि मग दुपारच्या 2 वाजता आपला कॅमेरामॅन तर डायरेक्ट शाहरुख खानच झाला होता. मग त्यांना मी सांगितले की तुम्ही इथंच काम करा, मी चाललोय म्हटलं आता घरी. आणि भावनो आजच्या ब्लॉगचा शेवट इथेच करून टाकू. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.